हे नसतं तुमच्यामध्ये जास्त त्यांच्या सगळ्यांसमोर प्रपोज कोणी कोणाला केलं सगळ्यात आधी? आता खरं सांगायचं, आता खोटं नाही बोलायचं. मीच केलं ना. आता तुम्ही दोघांनी असंच फिरत डान्स करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक मित्र मंडळ चाकण आयोजित भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. सदर कार्यक्रमामध्ये महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. निवेदिका सौ योगिताजी पाचारने भालेराव यांच्या उत्स्फूर्त निवेदनामुळे सर्वांमध्ये प्रचंड जोश होता. विजेत्या महिलांना मंडळाकडून आकर्षक पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर सदर कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे असे वेगवेगळे खेळ खेळलेले आहेत. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम कव्हर केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये झालेली धमाल मस्ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. इकडनं सुरुवात करते आपण. 10 जणी थांबा. एक्स्ट्रा कोण आहे त्या बाहेर जा. तर पटकन एक ग्रुप करूया. एकमेकांचा हात पकडा बरं आणि गोल करून घ्या बरं. थोडंसं मागे मागे जा. लहान मुलांना रिक्वेस्ट, प्लीज मागे जा. प्लीज इथे तुम्ही बसलाय, प्लीज मागे मागे जा. इथे बसायला जागा. प्लीज इथे कोण आहे? कोणी कोऑर्डिनेटर महिला असेल तर प्लीज रिक्वेस्ट. इथे महिला इथे बसल्यात त्यांना प्लीज थोडंसं साईडला करा. ते सगळ्या महिलांमध्ये थोडंसं मागे. बरं, आता गेम काय आहे हे मी तुम्हाला सांगते. 10 जणी तुम्ही लक्ष द्यायचं. गेम काय आहे थोडंसं मागे जा सगळ्याजण. ओके, गेम असा आहे. तिकडे म्युझिक चालू राहील. ओके, तिकडे म्युझिक चालू राहील. तुम्हाला गोल फिरत फिरत डान्स करायचा आहे. ओके, डान्सच करायचा आहे, फक्त गोल फिरायचं नाहीये. आणि मी जो नंबर सांगेल त्या नंबरकडे फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. मी जर नंबर 3 असं सांगितलं तर तिघींचा ग्रुप करून तुम्हाला उभे राहायचं आहे. जर या 3 नंबरमध्ये चौथी कोणी आली तर तुम्हाला 1 मिनिट लगेच नाही 3. मी 3 नाही सांगणार, थांबा. त्या 3 मध्ये चौथी कोणी आली, चौथी कोणी आली तर तुम्हाला ठरवायचं सगळ्यात शेवटी कोण आली. ओके, आणि 3 नंबर सांगून जर दोघीच असाल तर तुम्ही दोघीही बाद होणार. ओके, तिघींचा ग्रुप सांगितलं तिघीच पाहिजे. ओके, चलो रेडी. रेडी का? तुम्हाला गेम कळला नाही? मी गेम काय आहे सांगते. 1 मिनिट सांग. ओके, मी गेम काय आहे हे सांगते. तुम्हाला डान्स करायचा आहे. ओके, सगळ्यांना डान्स करायचा आहे. एकमेकींचे हात सोडायचे आहेत. सांगू का? गोल फिरायचा, आपापला डान्स करायचा. मी तुम्हाला नंबर सांगेन. नंबर 4 सांगितलं तर 4 जणींचा एकत्र मिळून ग्रुप करायचा. जर या 4च्या ग्रुपमध्ये 5वी कोणी नवीन लास्ट आली तर 4ला मिळून ठरवायचं कोणती 5वीला तुम्हाला आउट करायचं. आणि 4ला सांगून जर तिघीच असली तर तुम्ही तिघीही बाद. ओके, काय आहे? चलो 3, 2, 1 म्युझिक. मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 झम
सख्खी असते का? मला वाटलं बहीणच सख्खी असते. सख्खी मैत्रीण कोणती? आता बघा, आता यांच्यामध्ये कशी भांडणं होतात ना, हे बघा. आता सख्खी मैत्रीण ना, बघा आता काय झालं? त्यांच्यामुळे तुम्ही ग्रुप सोडला का? अच्छा, बरं, ठीक आहे. चला आता मजा येणार आहे. चला 3, 2, 1 म्युझिक. थोडंसं मागे मागे, थोडंसं मागे मागे. काय झालं? ती मैत्रीण तिला सोडून घेतली ना, असंच असतं. मी म्हटलं ना भांडणं होणार आहे. आता मज्जा आली ना, मज्जा आली ना. आता यांना पेनल्टी आहे छोटीशी, विश्रांती घ्या तुम्ही. ते जे गाणं लावतील त्या गाण्यावर आपल्या तिघांना मिळून एक छान डान्स करा. नाही 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 मग काय गाणं गाणार? भजन वगैरे काहीही चालेल. संध्याकाळचं. बरं बरं. मग ते कुठं भिंतीवर लागतं का? बरं, स्टार प्रवाहावरची कोणती आवडती मालिका आहे तुमची? कोणती आवडती आहे? स्टार प्रवाह बघतात पण थांबा. बरं, काय यायचं नाही. दोघींना विनंती आहे, आपण कृपया बसून घ्यायचं. थँक्यू सो मच. तुम्ही आउट झाल्या. चला पटकन ग्रुप करून घ्यायचा. चला पटकन. तुमच्यापैकी 5 महिला पुढच्या राऊंडला. ओके, चला आता सगळ्या डान्सर आहे तिथे, सगळ्यांनी डान्स करायचा. 5 जणी जाणार आहेत पुढच्या राऊंडला. इथे जागा नाही सोडायची. चला चला पटकन मागे जा, मागे जा. थोडंसं मागे जा, माझं मागून जा. तिकडे सरका. इथे जागा नाही सोडायची. चला पटकन. नंबर 5. आता अरे मैत्रीण कुठं आहे? कशी काय गेली? हात सोडून गेली ना. आता काही नाही. 10 जणी पटकन चला. चला 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 पटकन चला. आता इथे मागे जेवढ्या जणी उभ्या आहेत ना, सगळ्यांनी बाजूला वावर करा. म्हणजे बाजूला सरका. इथे 10 जणींनी इथे उभे राहा, तिकडे तोंड करू. चला इथे उभे राहा ताई. इथे या. इथे तुम्हाला हसायचंय माईकवर मोठ्याने. ओके, फक्त अशीच हसत राहणार. क्या वाटे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आजीसाठी. तुम्ही दोघी जणी इथे थांबायचं. चला. तुम्ही फक्त आवाज काढून हसताय. जरा चेहऱ्यावर पण हसू दिसू दे की जरा. इकडे आता तुम्ही जरा भारीच हसणार आहे असं वाटतंय. इथे आवाज सगळ्यांना गेला पाहिजे. आता त्या कशा दोघी हसल्या तसं नाही हो, हसतच नाही तुम्हाला. हसायचं तर बघ. तो म्हणतो रोज घरी हसत नाही का मम्मी? मम्मी हसते ना रोज घरी, ओरडते ना तुला. हा, मग तसंच हसायचंय. एवढं तुम्ही खाली बसल्या, खाली वाईट देऊ का? चला उठा पटकन. हसू येत नाही एवढं. हसून हसून खाली बसल्याने पटकन. त्यांना खुले करा मागून जरा. इथे एवढं हसत होते. फक्त आवाज मोठा करून हसून दाखवायचे. या इथे. त्यांचे फक्त एक्सप्रेशनच हवा आहे का, हसत नाही. बरं, आता कोण चौघी तरी लास्ट होत्या. आता यांच्यामध्ये तुम्हाला माहिती
मुलींना त्या मुली चला 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 कमान नेक्स्ट नेक्स्ट चला सगळ्यांना फ्लाइंग किस द्यायचा फ्लाइंग किस पुढे जाऊन सगळ्यांना फ्लाइंग किस द्यायचा इथपर्यंत या इथपर्यंत चला नेक्स्ट दोघीसाठी मधून या सगळ्यांना फ्लाइंग किस द्यायची आहे ओ क्या बात आहे डान्स करत जा इथे ओके चलो तिकडून यायचं तुम्ही दोघींनी तिकडले या तिकडलं डान्स करत यायचं डान्स करत क्या बात आहे चलो नेक्स्ट दोघी कोण आहे झाले चला 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 पटकन झालं चलो नेक्स्ट ओके चलो नेक्स्ट चलो नेक्स्ट 10 जणींनी कंपल्सरी कॅटवॉक करणं गरजेचं आहे चला पटकन टाळ्या झाला पाहिजे वहिनींसाठी जोरदार चला वहिनी पटकन क्या बात आहे कुणाला दिली ओके चलो नेक्स्ट काय चला क्या बात आहे चलो नेक्स्ट साथी चला हो वा 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 क्या बात आहे तुम्हाला नाही द्यायची सांगितली तुम्हाला नाही द्यायची ना पप्पी यांना चला नेक्स्ट अजून तुम्ही दोघी जणी राहिल्यात चला दोघी जणी राहिल्यात चला पटकन अरे बापरे वा चला चला नाही आऊट होणार ना तुम्ही आऊट होणार चला चला वहिनी चला ओके चला तुम्ही दोघी जणी राहिल्यात चला 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 तिथून जायचंय तिथं सगळ्यांना हॅलो करायचं सगळ्यांना पकडली जायची मग परत यायची हा चला चला अरे बरं मी माझ्यासोबत चला मी घेऊन जाते चला ना माझ्यासोबत इथे काय करायचंय डान्स करत जायचं एक हात कमरेवर एक हात वरती हा चला जोरदार टाळ्या झाला पाहिजे क्या बात आहे कसं काय केलं चला तुम्ही ते यायचं तुमच्याकडे चला 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 लागू नका चला हां काय करायचं आपल्याला एक हात कमरेवर ठेवा कुठे हां चला चला इथे नाही तिथे वहिनी तिथे ओके थँक्यू सो मच एक मिनिट म्युझिक बंद करायचं आहे म्युझिक बंद पटकन हात वरती ताट हात पाहिजे जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये तुम्ही घालायचे आहेत स्ट्रॉ जर पडले तर ग्राह्य धरले जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे पटपट वा चला 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 कमॉन हात ताट पाहिजे हात खाली नाही पाहिजे ताई इथे ड्रेस घातलेला ताई समोरचा ताट पाहिजे हात बाजूचा चष्मा घातलेला ताई ताट हात पाहिजे हात कुठे तुमचा उजवा हात वरती डावा हात
हात कमरेवर, हात कमरेवर. ओके इथे जातात प्लीज. चला चला उठा उठा. ज्यांचं बिस्किट पडलंय त्यांनी लगेच. वा 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 वा. ओके ओके ओके. पटकन पटकन. सावकाश. बघितलंय बघितलंय. चला चला चला. Come on. इकडे इकडे बिस्किट जातंय. वा 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 वा. सावकाश. जोरात हलू नका. हळू हळू. पटकन पटकन. जोरात खेळलं तर पडेल बिस्किट. तुमचं काही नाकावर चालत नाही का? वा क्या बात आहे. दोघींनी त्यांनी खाल्लं त्यांनी. यांचं नाकावर आलं. पडलं का? आता वा क्या बात आहे. कुणी बिस्किट खाल्लं? वा क्या बात आहे. या चौघींसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके. कुणी कुणी बिस्किट खाल्लं बरं? मग आता घ्या सगळं खाऊन. जरा एनर्जी येईल तुला. इकडे इकडे सरका जरा सरका. ठीक आहे चला. ती रशी तिथे कोण आहे? दिदी कुठे आहे? ही ग्रीन रशी पकडा यांच्याजवळ. थोडंसं मागे जा ना तुम्ही. इकडे सरका सरका. ओके. ती रशी फक्त तुम्ही खाली ठेवा. तुमच्या पायाच्या इथे फक्त पाय देऊन उभा आहे. काही प्रॉब्लेम. ओके. एका लाईनमध्ये ठेवा. सरळ नाही. तिकडच्या महिला जे आहेत त्या उठत नाहीये. त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा जरा. ओके चला. रेडी रेडी. सगळ्या वेळाचा आवडीचा खेळ आहे हा. चला 3, 2, 1 स्टार्ट. तयार. एवढ्या हळू आल्यावर काय? एका पायाने घोड्यासारखं पुढे मागे असं आहे. दोन्ही पायाने उडी मारून पुढे यायचं. दोन्ही पायाने उडी मारून मागे जायचं. चला बाहेर. काय तुम्हाला काय संध्याकाळी जायचं तुम्हाला? पटकन म्हटलं तयार की पटकन पुढे यायचं. मळ्यात म्हणलं की पटकन मागे जायचं. चला तयार. मळ्यात तयार. आऊट झालं या. ओके चला. एक जागा रिकामी झाली तुम्हाला. अजून जागा रिकामी करून द्या. थांबा. चला मळ्यात तयार. या तुम्ही बाहेर. गुलाबी साडी या. नाही हिला सांगत होते मॅडम मी. कशाला मी आहे ना सांगायला. चला मळ्यात. तुम्हाला काय सांगायचंय कोणी? काय माझा आवाजाकडे लक्ष द्या ना सगळ्यांनी. तयार. मळ्यात. तुमचं काय चाललंय? त्या असं पुढे जातात असं मागे होतं. तर ती खाली येते. फक्त पुढे मागे पुढे मागे. घरा बरोबर मला जागा द्यायला. मला जागा द्या. नाही खेळायचं. आऊट झालं का? कुठे जाता? चला तयार. मळ्यात तयार. मळ्यात तयार. तयार. चला या. 1, 2 चला. तिकडे पण आलो. चला 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 चला. ओके. तुम्ही कुठे आहात? आई नाही आई. बाई आऊट झाल्या. हां तुम्ही आऊट आहे. हां या सर इकडे. ओके थोडंसं इकडे या साईडे. थोडंसं इकडे सरका इकडे. हां कुठे जाता? चला मळ्यात तयार. मळ्यात तयार. तयार. चला चला या इकडे. आता कोणाचं उभे राहू? इकडे सरका इकडे. इथे उभं राहायचं. माझ्याकडे बघू नका. आता कुठे जाताय? चला 3, 2, 1 स्टार्ट. तयार. अरे हुशार आहे सगळ्या. चला तयार. चला मळ्यात तयार. मळ्यात तयार. तयार. अरे वा सगळे हुशार झाला जाता. चला मळ्यात तयार. मळ्यात तयार. मळ्यात तयार. तयार. गुलाबी गुलाबी इकडे. स्टॉप सर. थोडंसं इकडे सरक का? कडे इकडे. ओके कुठे जाणार आता? कुठं? चला मग तयार. हुशार झालं. चला मळ्यात तयार. मळ्यात तयार. मळ्यात मळ्यात
का? मी गेले नाही म्हणतात. हातच्या मी घेऊन नाही का? ये इकडे. आता या राऊंडला तुम्ही 6 जणी पुढच्या राऊंडला आहे त्या 6 जणींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. नाही का मग भांडायचं. मग आता मग कसं एवढं चांगलं का बोलता? नाही पटल्या तरच भांडतात ना. मग ठीक आहे, जाऊ दे ना. बाकी काय त्यांच्यातला कोणता गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? गरीब होणी राहती. बाप रे. बरं इकडे जर आपापल्या लहान मुलांना घ्या ना प्लीज. हा हा त्या आहेत लक्षातच माझ्या. इकडे या तुम्ही जरा इकडे सरका. चला चला पटकन इथे या. इथे 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 थांबा. इथे थांबा. इथे इथे थांबा. हा आता तुमच्याकडे तुम्ही यांचा खेळ बघितला का? कसा खेळला त्या? उत्कृष्ट खेळ. पहिल्या आवाज दिला का नाही आल्या? बरं मॅडम मधली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? स्वभाव आणि खेळाडू वृत्ती. आता आम्ही सगळ्यांनी बघितली. तुमच्या काही घरी भांडी बिंडी खेळतात का? मागच्या वर्षी दुसरा पाहिजे. हा ते मला माहिती आहे. मीच होती की. तेच वृत्ती मिळेल. आणि एखादा असा स्वभाव म्हणजे त्यांच्यातले असा गुण जो तुम्हाला आवडत नाही त्यांनी बदलला पाहिजे असं कोणता आहे? एक काही नाही. काय बोलता? जेवण नाही केलं ना तुम्ही अजून? तुम्ही कशाला सांगता? त्यांना बोलता म्हणतात परिपूर्ण सांगत. बरं आता तुम्ही सांगा दादांबद्दल अशी गोष्ट तुम्हाला फार आवडते अशी. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. हसरा स्वभाव आहे आणि सगळ्यांशी मन मिळवून आणि सगळ्यांशी वागण्याची वृत्ती एकदम छान आहे. किती छान. आणि असा एखादा गुण जो बदलला पाहिजे असा आहे? पहिले बदलण्याची गरज होती पण तो आता पूर्णपणे बदललेला आहे. बरं क्या बात आहे. थँक्यू सो मच. इकडे तुम्हाला काय विचारलं? बरं दादांवरची एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते? आता सगळ्यांचं ढाकू नका बरं का. स्वभाव आवडतो जे खरं आहे ते सांगून टाका पटकन. आणि त्यांनी बदलली पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे का? राहत नाही? काय बोलता? खरं बोलते. बरं अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यांनी बदलली पाहिजे? बरं इकडे तुम्हाला काहीच आवडत नाही? बोलता नाही थोडी भांडतात का? नाही भांडत. काय बोलतात? बरं एखादी अशी गोष्ट खूप आवडते अशी कोणती? आवडती गोष्ट विचार करायला एवढं वेळ लागा? हीच आवडते तर तिचे सगळे गुणच आवडतात. किती सुंदर. इकडे नाही पहिले इकडे तुम्हाला उशीर झाला ना जायला? बरं ठीक आहे काय हरकत नाही. त्यांच्या उत्तरांवर डिपेंड तुम्हाला उत्तर द्यायचे ना? हां बरोबर. पण तरी पण तुम्हालाच पहिलं उत्तर द्यायचं आहे. त्यांच्यातला असा स्वभाव जो तुम्हाला आवडत नाही. अभ्यास करायला लागतो. अभ्यास कोणाला? बरोबर मला करायला लागते. बरं आहे ना उलट. रोज रिव्हिजन होती ना तुमची? शाळेत असताना केलं आता करत राहायचं. मग शिक्षित आहेत का तुम्ही? मग एवढा अभ्यास कसा करायला होता? बाहेर नाही जाऊन जात का अजिबात मित्रांमध्ये? नाही मित्र सांगतील हे नसतात का तुमच्यामध्ये? हे नसतात तुमच्यामध्ये जास्त? त्यांचं काय आहे? नसता असता नक्की काय? त्या घरी जाऊन म्हणतील नक्की कुठे असता? मग बरं सांगा सरांबद्दल एखादी अशी गोष्ट तुम्हाला फार आवडते? खरंच मला फार आवडते. हो ना म्हणून एवढं दम देऊन घरात बसवता ना? आणि बदलली पाहिजे अशी गोष्ट कोणती आहे? कोणती? अरे बोला काय एकदम छान आहे. बरं सरांसाठी आता एखादा तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आहे. बरं किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष. त्यांनी बघा ना कसा चेहरा केला. आपण आहे की काय माहिती. बरं आता सगळ्यांसमोर प्रपोज कोणी कोणाला केलं सगळ्यात आधी? हां आता खरं सांगायचं. आता खोटं नाही बोलायचं. मीच केलं ना. आता तुम्ही दोघांनी केलं असेल आपापसात तर तिथं सगळ्यांसमोर जरा कसं केलं होतं जरा सगळ्यांना आजचा अनुभवायचा आहे सर पटकन. हो तुम्ही खूप आवडता मला. आय लव्ह यू. एवढंच आपण बोलले होते का? नाही ना? आता
बरं आता त्याला रिप्लाय द्यायचा आहे तुम्हाला, काय द्यायचं? नाही जरा पॉझिटिव्ह रिप्लाय द्या. सकाळी घरी यायचं ना. आय लव्ह यू. क्या बात आहे. इकडेची जोड्या 2 राहिलेल्या आहेत. जायचं नाही आहे, इथेच थांबायचे. काय टेन्शन आलं त्यांचं असं की यांच्याबद्दल काय सांगायचं आता? काय सांगायचं? काय अपेक्षा? काही सांगा, आम्हाला काही ऐकायला आवडेल. तिकडून चांगलं सांगा, हा चांगलं सांगा. काय सांगायचं सांगा. काही सांगा ना, आम्हाला सगळं ऐकायला आवडेल. भांडतात तुमच्याशी? नाही वाटत. मग चांगले आहेत का त्या? हो छान. नक्की. मग हेच सांगायचंय. ते तर काही सांग. सोबत कोणता गोष्ट त्यांच्यातली तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? हो छानच सांगितलं. बरं भांडतात का त्या? नाही कधी नाही. तुम्ही घाबरल्यासारखं दिसतंय हो मला लय. नाही बरं त्यांच्यातली कोणती गोष्ट आवडत नाही? अशी कोणतीच नाही गोष्ट आवडत. चांगलं ढोसून आणलेलं दिसतं. काय नाही. इकडे आता खरं सांगायचं, सरांबद्दल अशी गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही, त्यांनी बदलली पाहिजे. नाही सगळेच त्यांनी चांगलं सांगितलं. बरोबर आहे, यांनी चांगलंच सांगितलं पाहिजे. बरं चांगली गोष्ट कोणती? ते सांभाळून घेतात मला खूप. आता पाहिलं ते, जाऊ दे. चला इकडे आता तुम्ही. नाही तुम्हाला आता कोणती गोष्ट आवडते मॅडमबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त? मॅडम सकाळी लवकर उठून मला असं वाटतं. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे ती लवकर उठल्यामुळे मला लवकर डबा मिळतो. पोटा भरण्याची सोय झाली की बाकी काही नको. आणि बदलली पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे? तिचा अलाराम तिने बंद करावा. म्हणजे त्याने तुम्हाला जाग येते, जाग येणार नाही ना? वा काय बात आहे. इकडे प्रॉब्लेम नका सांगू, गोष्ट सांगा त्यांच्यातली आवडणारी. तुम्हाला आवडत्याची गोष्ट कोणती आहे? सगळ्याच गोष्टी आवडतात. बरं आवडत नाही अशी कोणती? सगळ्याच गोष्टी नाही आवडत ना? असं काही नाही. बरं आता तुम्हाला जोडीने छान डान्स करायचा आहे. त्यानंतर आपण सेमी फायनल राऊंड कडे जाऊ. सगळ्यांना दिसेल. क्या बात है. लय स्टेबल आहे रे. हो ना एकदम क्वालिटी चालू आहे. झाले किती आहे? 15 आहे. इथे 15 आहे. आहेत ना? तुमच्याकडे फुग्याला तुम्ही पास करायचंय. जी पहिला मागे असेल तिच्याकडे फुगा आला की तिने पळत यायचंय. तुमच्यापर्यंतही फुगा येणार नाही, तेव्हा तुम्ही नाच जाणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. चलो 3 थांबा जरा मग इकडे भागे तुम्हाला 3 2 1 स्टार्ट. चला फुगवायचा मागे सरका मागे सरका मागे सरका मागे मागे सरका. एका लाईनवर थांबा. दादा तुम्ही इथेच थांबा. ओके चला फुगवा 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 तो फुगवा 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 मागे जा मागे जा मागे जा. ओके फुगवा. ओके मग पटकन हात मारायचे. पुढे बघून मागे पास करायचं. पटकन पटकन दोन्ही हाताने मागे मागे. ओके बरोबर खेळताय. पटकन दादा फक्त पुढे कसं जाऊ करू नका. चला पटकन. ओके चला 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 मामा पुढे कसं या चला जास्त पुढे नाही मागे जा. हा ओके बरोबर
एक मिनिट तुम्ही इथे या. थांबा. काही नाही, ऐका, मी खेळ दुसरा घेणार आहे. मी यांच्या मध्येसाठी हा खेळ घेतलेला, पण तुम्ही बरोबर सेट मध्ये आहात. चला पटपट आपण रिंग खेळताना रिंग व्यवस्थित हाताला. बरं बायका काय करतात, आधी आधी चांगलं खेळतात. हे शेवटचं टप्प्यात आपल्याला भांडायला उभं राहतात. प्रत्येकाला बसूच पाहिजे. आपण खेळ खेळतो, कोणीतरी हारतं, कोणीतरी जिंकतं. चला पटपट पटपट, एवढ्या हळू खेळलं तर आऊट होणार. फास्ट फास्ट घरी आधी यायचे. फास्ट. एक मिनिट थांबा. एवढ्या हळूहळू खेळलात तर त्या कोपऱ्यात येऊन बघा. ह्यांची रिंग इथपर्यंत आली तरी ह्यांची रिंग इथे जाईल. एक मिनिट थांबा. आता तुम्ही सुरुवात करताय. ताई ताई तुम्ही इथून देताय इकडे, तुम्ही इथून देताय इकडे. ओके कळालं? टाकू वेळ खायला आल्यांच्या हातातल्या रिंग. हा ओके चला 3, 2, 1 म्युझिक. इकडे द्या, तुम्ही इकडे द्या आणि तेवढेच मागे मागे. चला स्टार्ट. म्युझिक प्लीज. चला चला चला. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या बोलना हल्की बजाऊं क्या मैं तुझसे मिलने आ सुबह तुझको मिलना तो मैं आज पार्टी नाही तुमच्या हातात होती मग गाणं बंद झालं. तुमच्या हातात होती मग गाणं बंद झालं. मी बरोबर इथे आहे ना. मी कसं आहे. चला या इकडे या. आऊट झालाय. ज्यांच्याकडे रिंग होती ते आऊट झालं. पटकन इथे या. मी बघितलंय. हो पटकन या. पटकन बाहेर जायचं. हां ओके चलो 3, 2, 1 म्युझिक. अहो तुम्ही म्युझिक सुरू व्हायच्या आधीच कुठं खेळता. इथे होती ना मी. ठीक आहे बरं घ्या घ्या पटकन घ्या. पटपट पटपट. चला फास्ट. पटकन पटकन. चला कमान फास्ट. चला 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 चला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. कमान 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 कमान. ते तिकडे जरी लागतं ना तरी तुम्ही सांगतो बरोबर. तुम्ही सांगते त्यांच्याकडे बरं हे घ्या. चला पटकन जॉईन करायची लगेच. जरा आपण दुसऱ्यांकडे रिंग देताना व्यवस्थित द्या. डायरेक्ट तुम्ही पायावरनं ओढणार तर ती रिंग पडणार ना. चला पटकन रेडी. तिकडनं गेलं एक तास. ओके सर 3, 2, 1 म्युझिक. व्यवस्थित दोन्ही पाय बाहेर काढून द्या म्हणजे त्या रिंगला काही होणार नाही. ओके चलो फास्ट. मागे कोणाला लागणार नाही याची काळजी घ्या. चला 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 चला. आता नाही आहोत ना तुम्ही. आवड झाला का रे बापरे. बरं चला 3, 2, 1 म्युझिक. चला चला चला. क्या बात आहे. असंच फिरत नाही मात्र कमाल. डान्स करायचंय. तुझा तुझा तुझ्या तुम्ही पटकन बाहेर जायचं. असंच फिरत जा. थोडं नका कोणी कोणाचा तुझा. चला चला बाहेर 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 लगेच बाहेर बाहेर लगेच. कमाल.
अजून 3 फुगे आहेत ना फोडायचे. किती आहेत बाकी? चला चला बाहेर. फुग्यावरती धरा. चला पटकन. अजून 2-3 फुगे फुटले की पटकन तिघींनी बाहेर जायचंय. चला. मला चक्कर यायला लागली तुम्हाला बघून. तो गोल बारीक करा. गोल बारीक करा. चला. चला पटकन. अजून 3 फुगे फुटायचे आहेत. फुटला. चला बाहेर बाहेर. अजून 2. सावकाश. ये माझ्या लक्षात असू दे रे माझ्याकडे. चला अरे रे मी आहे मध्ये. माझं लक्ष द्या. चला पटकन. अजून 2 फुगे. 2 फुगे. बघूयात कोणता बेड पहिला बाद होणार आहे. अशाच रात्रभर फिरत राहा. गोल 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 गोल. चला चला कमान. ओके. चला बाहेर. चला बाहेर. ओके बस. स्टॉप 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 स्टॉप. 1 2 3 1 2 1 2. ओके. सेमीफायनल मधून आपल्याला आपल्या 3 फायनल विनर ठरणार आहे. चला. वा वा वा. काय भूक लागली आहे तिघींना. कमान जोरात. बक्षीस आहे माहिती ना वहिनी. बक्षीस. चला. इकडे तिकडे नका बघू. तू स्वतःची केळी खा. पटकन. खा खा. चला. नशीब तरी केळी छोटी आणली. चला. वा वा. शर्यत आहे. 1.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. वा वा वा. वा वहिनी. शर्ट पॅक केला की चला पटकन. पहिला नंबर वहिनीचा वाजला. जरा पटकन. फास्ट. 1.5 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. कमान. चला चला चला. 10 9 विनर विनर मगाशी म्हटलं होतं. खरंच विनर झाले. या या माझ्या वहिनीसाठी आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वहिनी नाव काय तुमचं? भूक लागलेली रोज मला. कसले केळी खाल्ल्या. बापरे. लई केळी पिकतात ना. खायला झालं ना केळीचा. धडाशीर वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता आपल्या तिघींना मिळून डान्स करायचा याचा. इथे या चला पटकन. चला दुसरी विनर आहे. तुमचं केळी कुठे? झालं पाहिजे. दुसऱ्या नंबरच्या वहिनी आहे सुरेखा वहिनी. सुरेखा वहिनीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्या 3ऱ्या क्रमांकाच्या वहिनी आहे मोहिनी वहिनी. या 3ही वहिनीसाठी जोरदार टाळ्या. आपल्याला डान्स करायचा. इथे या. इथे या. अरे केळीवाली गाणं लावा ना. केळी खाल्लं तेवढं त्यांनी. आपल्याला सगळ्यांना डान्स करायचा आहे एकत्र पटकन. 5 मिनिटं. त्यानंतर आपण स्टेजवर जाऊया. ओके रेडी. केळीवाली गाणं लागणार आहे. एवढ्या केळी तुम्ही खाल्लात राव. भारी. जमल्या का? अजून भूक लागली. चला कमॉन. सगळ्यांनी डान्स करायचा. इथे तुम्ही बसलेले आहात उभ्या आहात. चला पटकन. इकडे डान्स करायचा आहे. थांबा. येतो ना डान्स? वहिनी तुम्हाला भारी डान्स येतो. ये इथे करा. ओके कमॉन. रेडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 3ही वहिनींसाठी. हात वरती करून यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. हात वरती करून. कमॉन. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आज सगळ्या जणी तुम्ही सगळ्या जणी खूप भारी खेळलात. आणि या सगळ्या जणींमधून खेळत 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 या 3ही जणी पुढे आल्या. आणि छान बक्षिसांची लूट तुम्ही तिघींनी केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या वतीने तुमच्या तिघींचं फार अभिनंदन.
आणि सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू म्हणते कारण सगळ्यांनी मला जी मदत केली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे. सिद्धिविनायक मित्र मंडळाचे देखील मी मनापासून आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली आज तुमच्या सगळ्यांसोबत छान खेळ मजा मस्ती करण्याची. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना देखील मी थँक्यू म्हणते. आणि जर मी कोणाला ओरडली नाही ना, ओरडली असेल तर सॉरी हा. काय उरलेलं ज्यांना डान्स करायचा आहे त्या महिलांनी डान्स करू शकता. इथे उभे आहेत, चला डान्स करायला जायचं सगळ्यांनी. बिंदास. या ठिकाणी माणूस उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. अशा प्रकारे आदरणीय चाकण पोलीस स्टेशनचं आपल्या चाकण गावाला मोलाचं सहकार्य असतं. मी आदरणीय मोरपंडे साहेबांचं मंडळातर्फे मनापासून सहर्ष स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी प्रथम पारितोषिक आदरणीय धनश्रीताई कोळी आणि मानाची पैठणी आदरणीय धनश्रीताई कोळी यांना जाते. आदरणीय धनश्रीताई कोळी यांना त्यांनी स्टेजवरती यायचे. त्यांचा सन्मान चाकण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय मंगल काकू गोरे, आदरणीय मोरपंडे साहेब, सिद्धेश शेठ गोरे, नितीन शेठ दौंड यांना करण्याची विनंती करतो. या ठिकाणी आदरणीय योग्यताताई पाटरने मी यांनाही विनंती करतो, तुम्ही या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आजच्या निवेदिका आदरणीय योग्यताताई भालेराव पाटरने यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करून या ठिकाणी उत्कृष्टरित्या मनोरंजन केले. त्यांचंही मनापासून सहर्ष आभार, स्वागत. या ठिकाणी प्रथम पारितोषिक आदरणीय धनश्रीताई कोळी यांना जाते. मानाची पैठणी सिद्धिविनायकच्या राजाची मानाची पैठणीच्या मानकरी आहेत आदरणीय धनश्रीताई कोळी. या ठिकाणी द्वितीय बक्षीस राहू दे नंतर देतो. सुरेखाताई मांदळे यांना विनंती करून त्यांनी स्टेजवरती यायचंय. दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन हे आदरणीय सुरेखाताई मांदळे यांना जाते. ट्रॉफी घ्या बाहेर ट्रॉफी घ्या. स्वप्नील शेठ कादरे यांना विनंती करून त्यांनी वरती जायचे. स्वप्नील शेठ कादरे, प्रथमेश भाऊ शिंदे यावरती सन्मान करतात. अजिंक्य शेठला मानीस भाई मान्यार या पुढे नितीन शेठ या पुढे जा सन्मान करा त्यांना. दुसरं बक्षीस घ्या. ट्रॉफी दे प्रथमेश पहिलं राहिलं इथे पहिलं बक्षीस आहे ना, पहिलं पारितोषिक घेऊन टाका. नितीनजी धनश्रीताईंना पहिलं देऊन टाका ते ट्रॉफी. पहिली ट्रॉफी देऊन टाका. धनश्रीताई कोळी प्रथम पारितोषिक. आणि जे ते नाही प्रथम ते वेगळे सोन्याचे वेगळे साहेब द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन हे आदरणीय सुरेखाताई मांदळे यांना जाते. सन्माननीय कार्यक्रमांनी त्यांना सन्मान करायचा आहे. या नितीन शेट्या पुढे असं आहे ना का सोन्या बरोबर जा. या ठिकाणी तृतीय बक्षीस मोनिकाताई शिंदे कूलर. या ठिकाणी तृतीय बक्षीस कूलर
आदरणीय मोनिकाताई शिंदे यांना जाते. सर्व सहभागी महिलांचं या ठिकाणी मनापासून सरचं स्वागत. सर्वांनी या ठिकाणी मंडळाला साथ दिली. सर्वांचं मनापासून स्वागत. तृतीय उपक्रमाचे आदरणीय मोनिकाताई शिंदे यांना. मंगल काकू गोरे यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत कार्यक्रम बघितलाय. आदरणीय मिसाळताई स्टेज होते. मिसाळताई स्टेज होते. शुभम शैला पराड म्हणून बोलू ना आपण. शैला पराड. शैलाताई पवार. पराड परत भैयावरती या उद्या ना. शैलाताई पवार स्टेज वरती. चला परत बाई चला. तिला येऊ दे का. काढलं काय. एकच मिनिट. प्रथमेश शिंदे. उत्तेजनार्थ बक्षीस संपलेत सगळे. कोण राहिले का अजून उत्तेजनार्थ. घ्या ना. दोन द्या तिथं ट्रॉफ आहे. दोन ट्रॉफ आहे तिथं. निखिल. हा शैला पण होती ना आतमध्ये होती ना. उत्तेजनार्थ कोण राहिले अजून. या ठिकाणी आदरणीय मंगल काकू यांना विनंती करून त्यांनी मंडळाला 2 शब्द शुभेच्छा द्यायच्यात. आले मी खाली खाली येते. नाही काकूला बोलू द्या ना. खाली येते ना मी. हे हात धर. शेवटच्या राऊंड ही पण एक मिनिट ताईचं म्हणत होतं आपलं काकूचं म्हणत होतं नाही. सिद्धिविनायक मित्रमंडळाने हा जो पैठणीचा खेळ आयोजित केला त्याबद्दल माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीनं मी पहिल्यांदा सिद्धिविनायक मित्रमंडळाचे स्वागत करते आणि अभिनंदन करते. कारण या छोट्या बालकांनी छोट्यापासून सुरुवात करून आज मोठ्यापर्यंत सुरुवात केली आणि भव्य दिव्य असा पहिल्या वर्षापासून कार्यक्रम करतात. परंतु साहेब आम्हाला असं वाटतं की आम्हाला जागा खूप छोटी पडते. नाही ही बालक आहेत ना आमचे एवढ्या मोठ्या कार्यक्रम करतील तर चाकण शहरामध्ये असा कार्यक्रम कुठेही होणार नाही. मी सर्वप्रथम माझ्या माता भगिनींचं सुद्धा अभिनंदन करा. कारण रात्रीचे 12 वाजले तरी पण सर्व माता भगिनींनी या मंडळाला शुभेच्छा देत असताना सर्व कार्यक्रम सुंदररित्या पार पडला आणि शेवटपर्यंत चांगल्या खेळल्या. आणि ह्या तिन्ही विजेत्यांना माझ्याकडनं माझ्या चाकण नगर परिषदेच्या वतीनं आणि माझ्या गोरे कुटुंबियांच्या वतीनं सिद्धिविनायक मंडळ ही माझी मुलंच आहेत आणि त्यांच्या वतीने सुद्धा या तिघींनाही शुभेच्छा देते. अशाच खेळत राहा आणि अशाच आमच्या मंडळामध्ये सहभागी व्हा आणि आमच्या शुभमला आशीर्वाद देणार. भावी नगरसेवक आहे ते 100% आहे.
या ठिकाणी आदरणीय मोरकंड साहेबांना विनंती करतो त्यांनी मंडळासोबत जायचं. यार थांब जरा. गणपती बाप्पा आपल्या सिद्धिविनायक मंडळाने अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे. हा उपक्रम तुम्ही फक्त आज बघितला असेल, परंतु हा कार्यक्रम घेण्यासाठी तुमचे अध्यक्ष हे 4 दिवस झालं परेशान होते परवानगीसाठी. मॅडमनी आता सांगितल्याप्रमाणे जागेची अडचण होती म्हणून आम्ही पण थोडे विचार करत होतो, परंतु त्यांचा आग्रह होता की ते सर्व आम्ही नियोजन करू आणि ते केले पण स्वतः. आणि की पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या वेळेस त्यांनी स्वतः सर्व त्यांचे आयोजक होते. त्यावेळेस तुमच्या मंडळाचा मला विश्वास पटला होता की हे स्वतः सर्व कार्य करते. फक्त अडचण रस्त्याची आहे. पुढच्या वेळेस तुम्ही नियोजन करायला पाहिजे की जागा तुम्हाला अपुरी पडते तर मोठ्या ठिकाणी तुम्ही आयोजन करा, तर आम्ही परवानगी देऊ. कारण की तुमचा कार्यक्रम हा स्त्रियांसाठी आहे, चांगला आहे. कुठेतरी वेगळे गाणे वगैरे नाही. तुम्ही एक जे आजच्या काळामध्ये मोबाईल टीव्ही पेक्षा जे खेळाला महत्व दिला व हे त्यांना प्रोत्साहन चांगले मोठे बक्षीस आहे. फक्त नाव पैठणी आहे परंतु दुसरे पण त्यांना घरगुती साहित्य भरपूर आहे. त्यामुळे मंडळाने अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे. पुढील वर्षी पण त्यांनी मोठ्या ठिकाणी ठेवून यापेक्षा मोठा कार्यक्रम ठेवतील ही अपेक्षा आहे. मंडळाने आम्हाला एवढ्या रात्री पण बोलवून मान दिला, त्यामुळे मंडळाचा आभारी आहे. या ठिकाणी आदरणीय मोरखंडे साहेब, मंगल काकू सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार. शाल ठीक आहे राहून दे. नाला नको राहून या तुम्ही पण मी सोडणार नाही तुमचं भांडे लावा आमच्यात. हात यापेक्षा मोठा कार्यक्रम होईल काळजी घेतली. नाही, कार्यक्रम खरंच भारी महिला पण आणि बक्षीस